स्टोरीज बाय अर्चना आनंद चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आपण ऐकत आहात प्रेम होतं पण नशीब नव्हतं भाग 5. आरती लग्नासाठी नकार देते. आता पुढे काय कारण आहे हे मला कळलंच पाहिजे. जर मला कारण पटलं तर मी समजावेल विवेकला. सुमित म्हणाला, तू मला सांग, बहीण भावाचं लग्न होऊ शकतं? आरती हळूच म्हणाली, काय? सुमित आश्चर्याने म्हणाला, हो, निधी तुझी मुलगी आहे. आरती शांतपणे म्हणाली, काय बोलतेस आरती? सुमित जवळपास ओरडलाच. हो, हेच सत्य आहे. तुला तुझा तो US जायच्या आदला दिवस आठवतोय? अगं पण हे मला सांगायचं ना आधी. तू अशी का वागली आरती? का असं केलंस? काय करणार? माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तुला तो दिवस आठवतो ना? हो, आठवतोय. आणि त्या तुझ्या आठवणीत तर मी जगतो आहे. आरतीचं मन भूतकाळात गेलं. सुमित महाजन तिच्याच कॉलेजमध्ये होता. शांत, हुशार आणि रुबाबदार सुमित तिला कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आवडायला लागला होता. कॉलेजच्या नोट्सच्या बहाण्याने त्याच्याशी बोलणं व्हायचं. फार आवडायचं तिला. त्यालाही ती आवडायची. त्याला सोबत मिळावी म्हणून डब्बा आणणे, अर्धी अर्धी कोल्ड कॉफी, आणि मग ते हळूहळू एकमेकावर प्रेम करू लागले होते. सुमित आपली परिस्थिती जाणून होता. त्यालाही आरती आवडायची, परंतु आरती एका सेनेतील अधिकाऱ्यांची एकुलती एक मुलगी होती आणि सुमित तसा गरीबच. तो म्हणायचा, अगो, तुझे बाबा तयार होणार नाहीत आपल्या लग्नाला. तसं काही नाही. माझ्या आईबाबांना माझ्या आनंदापेक्षा काहीही महत्वाचे नाही. ते नक्की परवानगी देतील. कोण कुठला फारसी चौकशी तिने कधी केली नव्हती. तो मराठवाड्यातील कोण्या खेड्यातील मुलगा होता. परिस्थिती बेताचीच, परंतु खूप बुद्धिमान होता. त्याचं स्वप्न विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी तो खूप मेहनतही घेत होता. त्याने त्यासाठीची परीक्षा पण दिली होती. तो पासही झाला होता. विदेशात जायचा दिवस पक्काही झाला होता. अगं आरती, बोल ना, तिची तंद्री भंग करत सुमित म्हणाला. तुला आठवतंय ना, जायच्या आदल्या दिवशी मी तुला भेटायला आलेली? आरती हळूच सुमितला म्हणाली, मी तुझ्या रूमवर तुला भेटायला आलेली. आणि ती परत भूतकाळात गेली. अभिनंदन सुमित, तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो. त्याच्या गळ्यात पडत आरती म्हणाली होती. तिचा गळा भरून आला होता. तिची हनुवटी वर उचलून तिचे डोळे पुसत तो म्हणाला, अगं वेडी आहेस का? अगं हे मोती असे वाया घालवू नकोस. अगं मी शिक्षणासाठी चाललोय. 2 वर्षात परत येतो. 2 वर्ष बस, मग येतोच मी मागणी घालायला. ती त्याला घट्ट बिलगून रडायला लागली. अगं रडू नकोस, माझ्या डोळ्यात बघ. विश्वास दिसतो ना तुला? तू मला असं काही दे की मी तुला विसरूच शकणार नाही. विवेक तिचे डोळे पुसत म्हणाला, असं काय देऊ तुला? तिने त्याचा हात हातात घेतला आणि हातावर ओठ टेकवले. अगं याने काय होणार? तो हसत म्हणाला. तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि ओठावर अलगद ओठ टेकवले. इतका जवळ स्पर्श कधी त्यानेही अनुभवला नव्हता. तो त्या स्पर्शाने मोहरून गेला. त्याने आपली मिठी अधिक घट्ट केली. दोघांच्याही हृदयाची स्पंदने वाढली होती. तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करीत होता. ती देहभान विसरून तिच्या स्वाधीन झाली. आवेग ओसरताच दोघेही बाजूला झाले. बाजूला होत ती म्हणाली, सुमित, मी तुला माझं सर्वस्व दिलं. तू मला विसरणार नाही ही खात्री आहे मला. विसरशील तर नाही ना? मी आजच तुला पती म्हणून स्वीकार करते. कुठेही असला तरी लक्षात ठेव, तुझी एक बायको आहे आणि ती तुझी वाट पाहते. सुमितने एक गिफ्ट तिच्या हातात ठेवलं. हे घे, माझी आठवण. तिने घाईघाईने बॉक्स उघडून बघितला. त्यात राधाकृष्णाची सुंदर मूर्ती होती. अरे याची काय गरज? तू तर माझ्या रोमारोमात सामावला आहेस. तुला विसरणं शक्यच नाही. तू विसरणार नाही ना? अगं कसा विसरेल तुला? आणि आपलं प्रेम आहे एकमेकावर. मी लवकरच तुझ्याशी लग्न करेल.
तू काळजी करू नकोस. मी तिथे पोहोचलो की तुला पत्र पाठवेल आणि त्यात माझा पत्ता पण पाठवेल, म्हणजे तू पण मला पत्र पाठवू शकते. आरती घरी आली आणि सुमित विदेशात निघून गेला. तितक्यात तिच्या मामे भावाचं लग्न होतं. सगळ्यांना लग्नाला जायचं होतं. तिची मात्र अजिबात इच्छा नव्हती. ती आईला म्हणाली, आई, मी नाही आली तर चालणार नाही का गं? असं कसं? एकटी घरी राहणार का? अगं, मी मैत्रिणीकडे थांबते वाटल्यास. नाही अगं, मामा काय म्हणेल आणि बाबा पण असं एकटं ठेवणार नाही तुला. अगं आई, चौकीदार काका आहेत ना. आरतीचे बाबा सैन्यात होते आणि नेहमी त्यांची पोस्टिंग सीमेवर राहायची. त्यातल्या त्यात होणाऱ्या बदल्या आणि आरतीचं शिक्षण, त्यामुळे आरती आणि आई एकट्याच राहायच्या. मोठं घर होतं, त्यामुळे एक चौकीदार पण असायचा. नाही बेटा, असं तुला राहूच देणार नाही. बाबा रागवतील. एकतर बाबा पण येऊ शकत नाही. मी एकटी जाऊ का? आई तिला समजावीत म्हणाली. आरतीला जायचं नव्हतं, कारण तिला सुमितच्या पत्राची वाट होती. पण तिचं कुणीही ऐकून घेतलं नाही. तिने चौकीदार काकांना सांगितले की माझे पत्र आले तर सांभाळून ठेवाल. आरती लग्नाला गेली. सगळे लग्नात मजा करीत होते, परंतु आरतीला मात्र अस्वस्थ वाटत होते. सगळे विचारायचे, आरतीला झालं तरी काय? एवढी हसरी खेळकर आरती अशी अबोल का झाली? अगं काही नाही, तिला बरं नव्हतं इतक्यात, म्हणून नसेल कदाचित, असं सांगून आई वेळ मारून न्यायची. तिथेच 15 दिवस राहून त्या घरी आल्या. घरी येताच आधी चौकीदार काकाच्या खोलीत गेली. काका, पत्र आलं का? हो बेटा, हे घे. त्यांनी एक लिफाफा आणून दिला. आरतीने आनंदाने पत्र हाती घेतले. आरतीने थरथरत्या हाताने लिफाफा घेतला. शेवटी सुमितचं पत्र आलं. तिच्या होठावर हलकसं हास्य उमटलं, पण डोळ्यात उत्सुकतेचा ज्वाज्वल्य प्रकाश होता. तिने लिफाफा हळूहळू उघडला. आतलं पत्र हातात घेऊन ती वाचायला लागली आणि क्षणातच तिचा चेहरा बदलला. हे, यात नेमकं काय लिहिलं होतं? ती हळूच पुटपुटली. हातातील कागदावर नजर खिळवून ती थिजल्यासारखी बसली. त्या मिटलेल्या ओळीमागे काय सत्य दडलं होतं आणि ते तिचं आयुष्य कसं बदलणार होतं, जाणून घेण्यासाठी ऐका पुढचा भाग. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.